तर भावांनो आज सोनेरा केसरी मैदानात मथुरसोबत पाहिलेला तो सुलतान आहे बघा. बघूया आता काय म्हणतात. तर भावांनो आम्ही इथं यायच्या अगोदर त्यांची मुलाखत घ्यायची चालू होती, तर आपण त्याचाच व्हिडिओ करतोय. तर बघूया आता त्यांचा मालक आणि त्यांच्यापाशी बैल घाटावर सांभाळ आहे ते काय म्हणतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया. पण एक मनात अंतकरणात वाटायचं की बैल एवढा आपला बोलतोय पण बैल अंधारात आहे. एक तर कोणातरी गाडी तरी मारायची, नाहीतर कोणातरी जोट्यात तरी पळायचं, त्याशिवाय बैल आपला उजेडात नाही येणार आणि चर्चेत पण नाही येणार. बैल घाटावर आला की बैलाने एकच नंबर केला. त्याच्यानंतर मग बैलाला थोडी दुखापत लागली म्हणून बैल आम्ही बसवून ठेवला. शेटशी आमचं सारखं बोलणं चाललेलं की आपल्याला पायरा घालायचा, आता मोठाच घालायचा, आता काय खालच्या पायऱ्यात पळायचं. बैलाला तेवढं स्पीड आहे. शेट म्हणले आपल्या घरचाच बैल आहे, बैल टाकू आपण. आता किती वय किती दात झाला? आता बैल चौसा आहे, म्हणजे पूर्ण पण चौसा दात नाही झाला. आदत मध्ये काय कमाल केली होती का नाही? आदत मध्ये पळालेला आहे, मुंबईमध्ये भरपूर पळाला. भरपूर दुसऱ्यामध्ये आदतमध्ये नाही ते तिकडं. बरं आता हे एकंदरीत खरेदी किती दिवसापूर्वीची आणि कुठनं खरेदी केली? ही खरेदी मी संभाजीनगरवरून केलेली आहे, प्रकाश शिंदे म्हणून केलेली आहे. किती दिवसापूर्वीची? कम से कम आता मला वाटतं वर्ष झालं. वर्षापूर्वीची खरेदी. आणि मित्रांनो अतिशय सुंदर असा पळाला सुलतान. त्याचबरोबर सुट्टीला काय कमाल झाली ती तुम्ही बघितलेली सगळ्यांनी.